ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत। फराळाच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू महागल्या असून गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे। दिवाळीच्या तोंडावर साखर, गूळ, रवा, मैदा आणि बेसनच्या दरामध्ये वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात या पदार्थांमध्ये किलोमागे 5 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे। साखर आणि गुळासह डाळींच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात 35 ते 40% फराळाच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू महागल्यात। तूर डाळ 190 तर इतर सर्व डाळी 120 ते 140 रुपये किलोवर पोहोचल्या आहेत। दिवाळीच्या फराळाच्या वस्तूंसह सुका मेव्यामध्ये देखील महाग झाली आहे। काजू, बदाम, पिस्ता किलोमागे 150 ते 200 रुपयांनी महागला आहे। राज्यात दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळानं 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतलाय। 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 27 नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ केली जाणार आहे। अमरावती एसटी डेपोतून दिवाळीनिमित्त पुणे अमरावती दरम्यान 70 बसेसची सुविधा देण्यात आली आहे। मिशन दिवाळी अंतर्गत महामंडळानं हा निर्णय घेतलाय। यामुळे विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना फायदा होणार आहे। दिवाळी सणात दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळानं 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री ते 27 नोव्हेंबर दरम्यान दरवाढ केली आहे। संभाजीनगर पासून पुणे मुंबईसाठी 50 ते 100 रुपये अधिक भाडं मोजावे लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने कार्यशाळा घ्यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। तसेच राज्यातील कुणबी नोंदींचं डिजिटायझेशन आणि प्रामाणिकीकरण करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले आहेत। मनोज जरांगे यांची आज 9:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात ते पत्रकार परिषद घेणार आहेत। मराठा आरक्षणासाठी दिलेल्या तारखांचा गोंधळ सुरू असताना ही पत्रकार परिषद महत्त्वाची आहे। मंत्री संदीपान भुमरे आणि मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। रुग्णालयात जाऊन ते जरांगेंची भेट घेणार असून आरक्षणासाठी नेमलेली समिती आणि त्यांच्या कामकाजाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। जालन्यात 3 मराठा समाजाच्या तरुणांनी कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलंय। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित झालंय। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्याला सकल मराठा समाजानं विरोध केलाय। पंढरपुरातील सकल मराठा समाजाच्या या भूमिकेनं पेच निर्माण झालाय। काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी अजित पवार गटावर नाराजी व्यक्त केली आहे। मराठा आरक्षणाबाबत मंत्रालयासमोरील आंदोलनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। सत्तेत असताना मंत्रालयात आंदोलन का असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे। 1 कोटी रुपयांची लाच घेताना अहमदनगर एमआयडीसीच्या 2 अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागानं अटक केली आहे। नाशिकच्या पथकानं नगरमधील कारवाई केल्यानं खळबळ उडाली। एमआयडीसी नगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांना अटक केली आहे। महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यूजेट कंपनीतील स्फोटात 6 जणांचा मृत्यू झालाय। अपघातग्रस्त ठिकाणावरून 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर रुग्णालयात दाखल झालेल्या 6 जणांची प्रकृती स्थिर आहे। महाड औद्योगिक वसाहतीत स्फोट झालेल्या ब्ल्यूजेट कंपनीची मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त आणि दुर्घटनास्थळाला भेट देऊन शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिले आहे। नेपाळच्या जाजरकोट पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले। या भूकंपात जवळपास 128 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक लोक यामध्ये जखमी आहेत। पुण्यातील आर्चीज इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळ दर्शनासाठी गेलेले 39 पर्यटक सुखरूप आहेत। भूकंप झाल्यानंतर सर्व पर्यटक मोकळ्या जागेत जमा झाले होते। दिल्लीतील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के बसले। 6.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले। त्यामुळे भूकंपग्रस्त भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नियमबाह्य भरती प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अद्वै हिरे यांच्या नाशिकमधील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्या संस्थेवर आहे। साखर कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना 40 रुपयांचा हप्ता देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे। या मागणीसाठी स्थगित झालेली आक्रोश पदयात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे।
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात झाली आहे। या आंदोलनामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची कोंडी झाली आहे। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊतांवर मानहानीचा दावा दाखल केलाय। या प्रकरणाबाबत आज संजय राऊत यांची मालेगाव न्यायालयात तारीख आहे, त्यामुळे ते कोर्टात हजर राहणार की नाहीत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कोट्यावधींच्या फसवणूक प्रकरणात भाजपच्या मोहित कंबोज यांना सीबीआय न्यायालयानं दणका दिलाय। कंबोज आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध अतिरिक्त कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नव्यानं तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे। गुजरातच्या भुजमध्ये होणाऱ्या आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले। गेल्या अनेक दिवसापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते। आता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। ते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत। ते सिंधू रत्न समृद्ध योजनेच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। वर्धा जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका तर 33 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत। प्रचार तोफा थंडावल्या असून उद्या 94 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, तर 22,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा धुराळा थंडावलाय। यासाठी निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून प्रशासन सज्ज झालंय। मुंबई शहरातील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेनं 650 किलोमीटरचा रस्ता स्वच्छ करण्याचा निर्णय घेतलाय। पालिकेच्या 121 टँकर आणि इतर यंत्रणेद्वारे हे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत। पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे। 10 वर्षांनंतर या कामगारांना पुन्हा एकदा बोनस मिळणार आहे। बोनस देण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्तांनी काढले असून या संदर्भात पालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे। मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे खराब होत असलेल्या वातावरणाचा परिणाम नागरिकांना त्यांच्या आरोग्याला होतोय। वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मुंबईतील 5 पैकी 4 कुटुंबियांना होत असल्याचं एका सर्वेक्षणातून उघड झालंय। आज रात्री आणि उद्या 5 नोव्हेंबरला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं अनारक्षित तिकीट प्रणाली काउंटरमध्ये वाढ केली आहे। प्रवाशांना अधिक सुविधा देण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रद्द केलेल्या 316 लोकलपैकी 168 लोकल पूर्ववत केल्या। त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान काहीसा दिलासा मिळाला आहे। राज्यातील होमगार्डच्या प्रलंबित मागण्या 21 नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यासाठी मागणी महासंघानं केली आहे। मुंबई महापालिकेच्या बहुतांश खात्यांमध्ये कंत्राटीकरण होत असताना अग्निशमन दलात सुद्धा खासगीकरण होणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती करावी लागणार आहे। जेईई मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलाय। भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र विषयातील अनेक पाठ्यक्रम वगळण्यात आले आहेत। फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 12वीच्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। राज्यातील अनेक शाळांकडून आरटीई कायद्याचं उल्लंघन केलं जात असल्याचं लक्षात आलंय। मुंबई विभागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या 218 शाळांवर कारवाई व्हावी म्हणून बाल हक्क संरक्षण आयोगाला लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले। राज्यात ऑगस्टपर्यंत 63,000 मुलं अॅनिमियाग्रस्त असल्याचा आकडा समोर आलाय। जागरूक पालक सुदृढ मुलं या मोहिमेअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये हा आकडा समोर आलाय।
नवी मुंबई महापालिकेनं कचऱ्यापासून गॅस निर्मिती आणि विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. हा प्रकल्प राबवण्यास ONGC सारख्या मान्यताप्राप्त उद्योग समूहानं तयारी दर्शवली आहे. कोल्हापूर शहरातील 100 ई-बसेस मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार धनंजय महाडिकांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या PM ई-बस सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून कोल्हापूरला दिवाळी भेट मिळणार आहे. दूध पावडरच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून घसरण सुरूच आहे. दूध पावडरच्या दरात प्रति किलो 90 रुपये कमी झाले. त्यामुळे काही दूध संघांनी गाय दर खरेदी दर आणखी कमी केल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यात भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनानं तपासणी मोहीम राबवली आहे. यावेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीची तपासणी केली आहे. दरम्यान भेसळ आढळल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळवण्याचं आवाहन केलं आहे. उसाला प्रतिटन 5,000 रुपये दर देण्याची मागणी कोल्हापूर येथील जय शिवराय किसान संघटनेनं केली आहे. तसंच साखरेसाठी द्विस्तरीय किमतीचं धोरण आणण्याची मागणी सुद्धा संघटनेनं केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा हंगाम अद्याप सुरू झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. ऊस दरासाठी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनामुळे साखर कारखानदारांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यातच मावळ येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 26वा गळीत हंगामाचा सोहळा संपन्न झाला आहे. बालिंगा उपसा केंद्राच्या दगडी चॅनलचं काम सुरू असल्यानं कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे शहरातील 25 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्ताराची घोषणा 14 जानेवारी 1994ला करण्यात आली होती. तेव्हापासून हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येतो. मात्र ती मान्य न झाल्यानं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आता पुन्हा मागणी करत विषयाला हात घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवर 22 उपसा सिंचन योजनेतील 16 योजनेच्या निविदा जाहीर करण्यात आल्या. यावेळी आता उपसा सिंचन योजनेतील दुरुस्तीच्या कामाला वेग येणार आहे. नाशिकमधील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाविरोधात संजय तुंगारेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या 7 तारखेला सुनावणी होणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महाकाळ, जत आणि आटपाडी या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येते. पालकमंत्री सुरेश खाडे आणि पालकमंत्री संजय पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांकडे विक्री करावा असं आवाहन कृषी बाजार समितीनं प्रशासनाला केलं आहे.